समर्थ श्री नागेश्वर महाराज वरवड बकाल गावकऱ्यांचं ग्रामदैवत. मागील काही महिन्यापासून नागेश्वर महाराज यांच्या मंदिरस्थळी महाआरतीचं आयोजन गावकऱ्यांनी केलेलं आहे. दर सोमवारला संध्याकाळी 7 वाजतापासून ते 8 वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात भक्तांची मांदियाळी या मंदिर परिसरात येते. नागेश्वर महाराज यांची भव्य महाआरती या ठिकाणी नियमित करण्यात येते. त्यासाठी म्हणून गाव आणि परिसरातील महाराजांचे भक्त यांची गर्दी या ठिकाणी होते. चिमुकल्यापासून तर थेट वृद्धांपर्यंत या ठिकाणी अनेकांची मांदियाळी आजच्या दिवशी येत असते. केशवा मानुभवा मंदिरामध्ये श्रावण महिन्यात दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा इथे ग्रंथ लागलेला होता आणि त्या ग्रंथाच्या समाप्ती दिवशी सहज म्हणून असा विषय निघाला की बा आपण एक महिनाभर इथे श्री संत नागेश्वर महाराजांच्या मंदिरात आपण दररोज दर्शनाला आलो आणि दररोज इथे आपण आरती केली तर आपण कमीत कमी 7 दिवसातून 1 दिवस म्हणजे दर सोमवारी आपण बा सर्वजण एकत्र येऊ. आपण जेवढे पोथित आहोत तेवढे फक्त 5-25 जण जमा झालो तरी भरपूर झाले. असं म्हणून आम्ही श्रावण महिन्यापासून हा उपक्रम चालू केला आरतीचा. आणि या आरतीला गावातील माता भगिनींनी बालगोपाल यांनी एवढा प्रतिसाद दिला पटला आम्हाला की आज रोजी जवळजवळ 400 ते 500 महिला आणि पुरुष मंडळी इथे आरतीला येतात. पासून आपण महाआरती चालू केली त्या दिवसपासून असं कुठेतरी वाटत होतं की बा महाआरतीला येणारे जे भाविक भक्त मंडळी आहे यांना एक दिवस तरी आपण इथे महाप्रसाद दिला गेला पाहिजे असं आमच्या मनी होतं फक्त. पण नागेश्वर महाराजांची कृपा अशी अगणित आहे की नागेश्वर महाराजांनी त्या दिनेश रावकडे पुणे येथून तो इथे शिवपुराण इथे आला आणि त्यांनी त्या दिवशी सांगितलं की मामा मी आरती दर सोमवारी पाहतो तर तुम्ही हा चांगला उपक्रम केला आणि मी पुण्याला सुद्धा इथे महाआरती चालू केलेली आहे. तर त्यांनी जबरदस्तीने माझ्या खिशामध्ये किंवा तुम्ही माझ्यावरून सुरुवात करा की महाआरतीला जेवढे लोक येतील त्यांना महाप्रसाद वितरित करा. आणि त्यांनी जबरदस्तीने माझ्या खिशात 5,000 रुपये दिले. आणि आज जो महाप्रसाद आहे हा त्यांच्याच यांच्याकडून आहे, दिनेश रवंदळे पुणे यांच्याकडूनच तो नागेश्वर महाराजांचे भक्त देशभर आहेत. त्यापैकीच पुण्यात स्थिर झालेल्या दिनेश रवंदळे यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमात महाप्रसाद नियोजनसुद्धा यावेळेस करण्यात आलं. महाआरतीला उपस्थित असलेल्या सर्व भाविकांना यावेळेस महाप्रसादाचं वितरण करण्यात आलं. साक्षीदार न्यूजसाठी प्रल्हाद दातार, वरवड बकाल, संग्रामपूर.